EPFO खातेधारकांसाठी गुड न्यूज आहे. केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय. PF खात्यात जमा होणार 52,000. तर चला पाहूया PF खात्यात कसे जमा होणार. PF खातेधारकांना लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. आता केंद्र सरकार यावेळी PF वरील व्याजदर 8.75% पर्यंत वाढवू शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो. 2025-26 या आर्थिक वर्षासाठी व्याजदरात वाढ होणे अपेक्षित आहे, ज्याचा थेट फायदा तुमच्या ठेवीवरील व्याजावर होईल. आता सूत्रांनी आणि मार्केट तज्ज्ञांनी असा अंदाज वर्तवला की सरकार यावर्षी व्याजदर 8.75% पर्यंत वाढवू शकतो. याचाच अर्थ जर तुमच्या खात्यामध्ये 6 लाख रुपये असतील तर तुम्हाला 52,000 रुपयापर्यंत व्याज मिळू शकते. आता जानेवारीमध्ये याला मंजुरी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच व्याजदरात वाढ झाल्यानंतर त्याचा थेट परिणाम PF अकाउंट मधील ठेवीवर होईल. ज्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात 5 लाख रुपये आहेत त्यांना अंदाजे 42,000 रुपये व्याज मिळू शकतो. ही रक्कम थेट तुमच्या निवृत्तीमधील निधीत जमा होईल. आता नवीन आर्थिक वर्षासाठी जास्त दर मिळण्याची अपेक्षा असल्याने कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढला आहे. जानेवारीमध्ये अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. आता 8 कोटी PF खातेधारक या निर्णयाच्या आतुरतेने